नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की मुंबई येथे सध्या अधिवेशन चालू आहेत आणि अधिवेशनामध्ये बरेचसे मंत्री, बरेचसे आमदार आहेत. तर ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुद्दा मांडत आहे. आपण बऱ्याचशा योजनेबद्दल चर्चा करत आहे. तिथं मुंबई आझाद मैदानावर एवढे प्रशिक्षणार्थी येऊन तिथं आंदोलन करत आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ते तिथं थांबलेले आहेत. पण प्रशिक्षणार्थ्यांच्या एवढे सारे आमदार या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचं अजून काही होत नाही. या सरकारला अजून कशी जाग येत नाहीये. जसं तुम्ही बोललेले होते तसं तुम्ही त्या शब्दाला टीका आणि या प्रशिक्षणार्थ्यांना नक्की न्याय मिळवून द्या. कारण हे सगळे प्रशिक्षणार्थी एका हक्काच्या लढ्यासाठी एवढे सगळे एकत्र येऊन लढत आहेत. त्यांच्यासोबत तुकाराम बाबा आहेत, बालाजी पाटील चाकूरकर साहेब असल, हे सगळे एकत्र येऊन या प्रशिक्षणार्थ्यांसाठी, गोरगरिबांच्या मुलांसाठी लढत आहेत. त्यांचं सगळ्यांचं एकच ध्येय आहे, प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही म्हणल्यानुसार, तुम्ही जसा शब्द दिलेला होता, तुमच्या शब्दाला टीका आणि सरकार या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करा. या सरकारने नक्कीच या अधिवेशनामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्वाचा जो प्रशिक्षणार्थ्यांचे मुद्दे होते त्यानुसार या प्रशिक्षणार्थ्यांचे ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच मान्य कराव्या, जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांनी एवढा दिवस कष्ट केलेले, एवढे आंदोलन केलेले, त्यांना कुठंतरी त्यांना यश भेटेल. नाहीतर प्रशिक्षणार्थी आता खूप हतबल झालेले आहे. बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना आता काम सोडून कितीतरी दिवस झाले, पण एकाच्याही हाताला अजून रोजगार लागलेला नाहीये. जसे ते परत बेरोजगार झालेले. या प्रशिक्षणार्थ्यांना कुठंतरी रोजगार भेटलेला होता आणि तो शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये ते काम करत होते. पण ते त्यांना 11 महिन्याचा कार्यकाळ संपून बरेच दिवस झालेले आहे, पण प्रशिक्षणार्थ्यांना कुठेही अजून हाताला काम लागलेले नाहीये. सगळे प्रशिक्षणार्थी बेरोजगार फिरत आहेत. मग अशा परिस्थितीत करायचं काय? तर सरकारने सांगितलेलं होतं, की आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊ आणि कुठलाही प्रशिक्षणार्थी बेरोजगार राहणार नाही. त्याच्या हाताला काम लागल. तो त्यांच्या स्किल मधून तो त्याच्या ठिकाणी त्यांना आपण काम देऊ. त्यांना त्यांचं सर्टिफिकेट भेटणार आणि त्या सर्टिफिकेटच्या नुसार त्यांना त्यांना काम केल्याचं त्यांना जे मानधन आहे ते काम करण्याचं मानधन देऊ आणि आम्ही त्यांना शेवट सर्टिफिकेट देऊ आणि त्या सर्टिफिकेटवर त्यांना त्या अनुभवानुसार त्यांना रोजगार भेटणार आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. एवढं सगळं प्रशिक्षणार्थ्यांना या सरकारने सांगितलं आणि आता जवळ-जवळ 11 महिने संपून बरेच दिवस उलटलेले आहे प्रशिक्षणार्थ्यांना. पण अजूनही या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये, बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये अजून ते 11 महिन्याचंच मानधन पडायचं राहिलेलं आहे आणि त्यांना बेरोजगार आहेत. अजून एकही प्रशिक्षणार्थी असा कमेंट करून सांगा की ज्याला रोजगार भेटला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत त्याने काम केलं, त्याला रोजगार भेटला. सगळे ए टू झेड जेवढे 1,34,000 प्रशिक्षणार्थी आहे, असे सगळे प्रशिक्षणार्थी सध्या बेरोजगार फिरत आहे. ते चांगल्या ठिकाणी ड्युटी सोडून, चांगल्या ठिकाणी जॉब सोडून या सरकारी, कुठंतरी त्यांना सरकारी ही सेवा वाटत होती. कुठंतरी वाटत होतं की आपण सरकार सेवेमध्ये जाऊ. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या वतीनं आपण सरकारी 11 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर हे सरकार आपला चांगला विचार करेल, या हेतूने या प्रशिक्षणार्थ्यांनी चांगल्या ठिकाणी जॉब सोडून या प्रशिक्षणामध्ये जुडले आणि आज यांना उपासमारीची, बेरोजगारीची वेळ या प्रशिक्षणार्थ्यांना आलेली आहे आणि त्याच्यामुळेच या सगळ्यांचा जीव तळमळतोय आणि त्याच्यासाठीच बालाजी पाटील चाकूरकर साहेब असेल, तुकाराम बाबा असेल, सर चव्हाण असेल, असे सगळे या प्रशिक्षणार्थ्यांसाठी झटत आहेत. तर त्यांना या प्रशिक्षणार्थ्यांची तळमळ समजली आहे. त्यांच्या मनामध्ये हे प्रशिक्षणार्थी एवढं मुंबईला एवढं हजार येणं सोपं नाहीये. नागपूरला एवढ्या वेळा आंदोलन करणं, एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणं एवढं सोपं नाहीये. या सगळ्या गोष्टी मुंबईला येणं, आपण म्हणतो जीवाची मुंबई, म्हणजे मुंबईला येणं एवढं सोपं नाहीये. काही काही बरेच प्रशिक्षणार्थी असे होते की ज्यांना आयुष्यात कधी मुंबई पाहिली नसती, कधी मुंबईला गेले नसते. असे सगळे प्रशिक्षणार्थी त्यांच्या लढ्यासाठी मुंबईला कितीतरी वेळा गेले. का तर त्यांना बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांची हालाकीची परिस्थिती असून त्यांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी पैसेही नव्हते. घरच्यांनी त्यांना मदत केली नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ताई बहिणी तिथं पोहोचल्या. तर या प्रशिक्षणार्थ्यांची एवढी तळमळ या सरकारने समजून घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांना नक्की कुठंतरी का होईना त्यांना रोजगार द्यायला हवा.
त्यांच्या वयाची मध्ये शिथिलता करावी आणि यांना कुठंतरी का होईना तुम्ही कुठल्याही आस्थापनेत द्या, कुठंही यांना फक्त रोजगार द्या, यांच्या रोजच्या हाताला काम द्या, जेणेकरून हे प्रशिक्षणार्थी कुठेही सरकारने योजना आणली आणि आम्हाला त्याच्यामुळं बेरोजगार व्हायला लागलं असं म्हणायला कामा नको. जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांनी एवढं सरकारने निवडून दिलेलं आहे, या सरकारला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी त्याचे एक उपकार म्हणून या प्रशिक्षणार्थ्यांना जसं की लाडक्या बहिणीचे पैसे सुरू आहेत तसं लाडका भावाचा सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांचा सरकारने विचार करावा आणि यांच्या हाताला सुद्धा कुठंतरी रोजची रोटी भेटावी, यांना रोजगार भेटावा या दृष्टीने विचार करून यांना कुठल्याही आस्थापनेत कुठेही रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि यांना कंत्राटी पद्धतीनं होईना यांना रोजगार द्यायला हवा असं प्रशिक्षणार्थ्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी मागणं मागतो आणि सरकारने हे मागणं नक्कीच मान्य करावं. यासाठी या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा अट्टहास सुरू आहे आणि या अट्टहासासाठीच हे सगळे प्रशिक्षणार्थी मुंबईला इथं एवढ्या संख्येनं कितीतरी वेळा इथं येऊन प्रशिक्षणार्थ्यांना मागण्या मागत आहेत. प्रशिक्षणार्थ्यांनी कुठेही दंगा केलेला नाही, कुठेही कुठल्या अधिकाऱ्याला वाईट अपशब्द बोललेले नाही, कारण हे सगळे सुशिक्षित प्रशिक्षणार्थी आहे. यांना कुठं काय बोलावं, कसं वागावं हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे डिग्री आहेत, बऱ्याचशा डिग्री आहेत, पण त्यांना रोजच्या हाताला रोजगार नाहीये आणि या रोजगारासाठी हे प्रशिक्षणार्थी एवढं हाल अपेष्टा सहन करून तिथं खायला भाकर नाही, राहायची सोय नाही, तरी मुंबईला एवढ्या ठिकाणी तुम्ही बघत असाल चटणी मिरची भाकर खाऊन कसं तरी खाऊन दिवस काढत आहे, कांदा खाऊन भाकर खाऊन ते दिवस काढत आहे. अशा अवस्थेत जर या प्रशिक्षणार्थ्यांना जर सगळ्यांनी साथ दिली तर नक्कीच हे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं कुठंतरी भवितव्य चांगल्या मार्गी हे सरकार लावेल आणि सरकारला विनंती आहे की या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं विनंती करतो की या प्रशिक्षणार्थ्यांच्या हाताला काम द्या, त्यांच्या हाताला फक्त रोजगार द्या, एवढीच विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद.